सॉरी सॉरी. हॅलो हॅलो. चला शतरक्षण लावून घ्या. त्याचबरोबर भावाले शतरक्षण लावून घ्या. चला ना मातोश्री चाविंद्रा, आपण ही आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. यास आलेले आहे. चला शतरक्षण लगेच लावून घ्या प्लीज, विनंती असेल. जानमान भावाले आणि मातोश्री चाविंद्रा आहे दोन्ही टीमने आपण पाहतोय एक एक सामना विजय संपादन केला गेला आहे. पाहूया हा सामना विजय जो होईल तो क्वालिफाय होईल हे चित्र मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट आहे. त्याच्यासाठी चालू असलेल्या द्वंद्व युद्ध या ठिकाणी दोन टीममध्ये पाहायला मिळतंय. तर शतरक्षण लावून झालं असेल आपण खेळायला सुरुवात करूया. वेळ विलंब न लावता आपण लवकरात लवकर खेळ कंप्लीट करूया. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला फायनल याच मैदानावरती खेळवायचे आहे. त्याच्यासाठी प्रत्येक टीमने वेळेवरती हजेरी लावून वेळेवरती काम करणं गरजेचं आहे. कालपासून बरोबर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तयार आहे. दिलीप आणि सुदाम. विजय केने गोलंदाजी मार्कवरती. अतिशय अतितटीची लढत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दोन किल्ले सर केलेले आहे. तिसऱ्याची तयारी. कोण बनेल मार्करी, कोण ठरेल विजेता, येणारा काल सांगून जाईल. फिल्डिंगची सजावटी केली जाते या ठिकाणी. वेल वाचवण्यासाठी आपण 3 षटकांचा हा मॅच खेळतोय. पाहूया. विजय केने टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. दिलीप ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू सोडून दिला गेला आहे. माहिती आहे उजवीशी सोडून जाईल. व्हाईट बॉल. पहिल्या चेंडूवरती आवडत्या धावेने धावसंख्येने डावाला सुरुवात होते मातोश्री चाविंद्रा या संघाची. पुढील चेंडू पाहूया. अमर एकता सामाजिक सेवा मंडळ कासने ते चाविंद्रा 17 गाव प्रीमियर लीग दमन दौरा 2025 हे भव्य दिव्य असं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडू चांगल्या चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळते. लाईन लेंथ खूप सुंदर, अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये. विजय केणीच्या माध्यमातून पुढील चेंडू आत्ताही उडवण्याचा प्रयत्न केला गेला. काय घडतं पाहूया. एक धाव तर कंप्लीट झाली. ओव्हर थ्रो झाला. दुसरीची मागणी आणि पाहता पाहता ती ही कंप्लीट केली जाते. आणि हा बॉल आहे वाईट. नहिले पे दहिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. या ठिकाणी पाहिले तर 3 धावा जुळल्या जात आहेत. धावसंख्या 4 या अंकावरती. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा सामना आहे. प्रति ओव्हर मध्ये धावा बनणं गरजेचं आहे कारण 1 षटक कमी. पाहूया इथं काय घडतंय. यावेळेस वड शॉट बट लांबी गाठता येईल का नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय जेलच्या स्वरूपात. बिट्टू
कोण येणार वनडाऊनला पाण्यासारखं राहील. रामशेठ येतील की सकाराम येतील. पाण्यासारखं राहील. 3 षटकांच्या सामन्यामध्ये एक जवळजवळ 30+ धावसंख्या असणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी पाहतोय कमर कसून गोलंदाजी विजय केने यांची पाहायला मिळते. सखाराम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस पुन्हा एकदा उडवलेला आहे. इथे हवेमध्ये सोमनाथ धावतोय परंतु त्याच्या आवाक्या बाहेर या ठिकाणी पाहतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 8 वरती पोहोचली गेली आहे. सुरुवात चांगली झाली, त्याच्यानंतर धावा मात्र सिंगल डबलने बनतायत. या वेळेस उडवलाय. काय घडतंय? यस जातोय आणि फायनली चेंडू सीमा पार. षटकार. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरुवात खूप चांगली झाली गोलंदाजीच्या माध्यमातून. काही चेंडूमध्ये कमी धावा बनल्या गेल्या, त्यानंतर मात्र आपण पाहतो शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 10 धावा बनल्या आणि षटक समाप्त झालं. 14 धावा खर्च झाल्या. 3 षटकांचा या ठिकाणी आपण पाहतोय सामना आहे. पहिले षटक समाप्ती आणि धावा 14. याच्यानंतर बेबी स्पोर्ट इताड्याने शिवनगर चौदरपाडा आमने सामनेची लढाई पाहूया. कोण तिथं बाजी मारेल. दोन्ही संघाने उपस्थित राहून नाणेफेक करायचे आहे. वेलकम महेशजी वारे, आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 17 गाव प्रीमियर लीगमध्ये त्यांचंही मोलाचं योगदान आहे, त्यांचंही मोलाचा हिस्सा आहे. कारण खूप मेहनत तेही घेत आहेत. जे काम दिलं जात आहे ते काम प्रत्येक मेंबर आपापल्या परीने पूर्ण केलं जात आहे. सक्सेसफुल दौरा मी तर म्हणेन हा पाहायला मिळतोय. पर्व पहिलं होतं पण गर्व वाटेल असं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहतोय. व्हाईट बॉलने सुरुवात केली जाते. नरेश गरेल येतो पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती विजयाने सुद्धा पहिला चेंडू पाहिला तर स्वेर मारा हाताला होता. या ठिकाणी नरेशही पाहतोय. पहिला चेंडू व्हाईट बॉल. पुढे चेंडू उडवण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. बॅटची कडा एज अँड गॉल. फलंदाज होतोय बाद कटआउटच्या स्वरूपात. क्या बात आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळाली. सुदाम पाटील मात्र एक चांगला खेळाडूला तंबूचा रास्ता दाखवलेला आहे. आपण पाहिलं तर पटेल ग्राउंडवरती चाविंद्रा टीमने भरपूर धावा बनवल्या होत्या आणि या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा बनल्या. त्यानंतर मात्र पाहतोय आपण फलंदाज होते बाद. रामशेठ पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं तर सुदाम पाटील हे बाद झाल्यानंतर अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्रा 17 गाव प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि सन्मान्य उपाध्यक्षाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रामशेठ पाटील यांना आणि तेच व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहे. सकारान आणि राम ही जोडी आता मात्र डावाला सावरेल का हे पाहण्यासारखं राहील. अंतराळमध्ये विकेट जरूर पडला जातोय पण त्याच्यानंतर चाविंद्रा ही चांगली कसून फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत.
पहिल्या चेंडूवरती वाईट, त्यानंतर विकेट. चला स्पीडअप करा, थोडासा वेळ वाया जातोय. आपण वेळ कमी आहे म्हणून आपण पाहतोय की सामना 3 षटकांचा खेळवलेला आहे. त्याच्यासाठी सहकार्य करा मित्र हो. आज जी फायनल जी आहे, मेगा फिनाले, याच मैदानावरती याच ग्राउंडवरती संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. तो सामना आपण पाहिलं तर 4 षटकांचा कसा होईल याच्यासाठी सर्वांनी योगदान देणं गरजेचं आहे. यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, खूप चेंडू शरीरापासून दूर राहिला गेला, एष्ट्यापासून दूर राहिला गेला. पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केला गेला. नरेश गरल यांचा दुसरा व्हाईट मित्र आपण पाहतोय. अवंतर स्वेर मारा, धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 16. पुढे चेंडू पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस टॅप केला गेला आहे, चेंडूला आपल्या फॉलोअरमध्ये कलेक्ट केला, डायरेक्ट हिट केलं गेलं. क्या बात आहे, आता मोठा झटका. राम पाटील डगआउटच्या रस्त्याला जाताना पाहायला मिळतंय. क्या बात आहे. आणि काय डायरेक्ट हिट करताना आपल्याला पाहायला मिळालं. आपल्या फॉलोअरमध्ये आपण पाहिलं तर चेंडू बरोबर पकडला गेला, एक्स्ट्राची धाव जाईल याचा विचार केला नाही आहे. हिम्मत दाखवली ना, हिमतीला दाद देत असताना या ठिकाणी फलंदाज मात्र बाद झाले. राम पाटील कुठल्या प्रकारची धाव जमा केली नाही आहे. सरस पाटील कित्येक इव्हेंट कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ओपनिंगला येत होते. आता मात्र महत्त्वपूर्ण सामना कुठेतरी चेंज केला गेला, बदल केला गेला. आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया इथं आता कशा प्रकारे डावाला सावरलं जाईल. सकाराम आणि सरस दोघांमध्ये चर्चा चालू आहे की आता मात्र जे करायचं ते आपल्या दोघांना करायचं आहे. परंतु गोलंदाज या ठिकाणी पण पाहिलं तर 2 स्क्वेअर मारा पाहायला मिळाले आणि 2 चेंडूंवरती 2 विकेट सुद्धा मिळाले. वाईट विकेट, वाईट आणि त्यानंतर रनआउटचा विकेट. क्या बात आहे. 2 धावा, 2 गडी सुद्धा बाद पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा नरेश तयार होते गोलंदाजी मार्कवरती. चला वेळ वाया जातोय भरपूर. भावाले टीम विनंती असेल पुढे सरसावले, दिशा दिली पॉईंटच्या रिझनमधून डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली. बाउंड्री खूप लांब आहे. हातामध्ये जरी चेंडू असल्या तरी 2 धावा होऊ शकतात, कारण हा 40 प्लसचा क्रिकेट आहे मित्र हो. चेंडूवरती जाणं गरजेचं आहे. चेंडूची वाट बघितली तर 2 काय 3 धावा बनवू शकतायत. 2 धावेने स्कोअर कार्ड बदल पाहायला मिळते. धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2. धावा बरोबर आहेत. जरी या ओव्हरमध्ये धावा कुठेतरी कमी खर्च झाल्या असल्या तरी पहिल्या ओव्हरच्या धावा मिळून धावा बरोबर आहेत. आता मात्र चांगला गॅपमध्ये खेळला गेला आहे. क्या बात आहे. स्लाइस केलं गेलं, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र निघून आला सीमा पार. येतोय दणदणीत चौकार. षटकार लागला होता एक, त्याच्यानंतर मात्र ही चौकाराची बाउंड्री या ठिकाणी पाहायला मिळतंय. 22 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2. 3 षटकांचा सामना. पाहूया या ओव्हरमध्ये अजून काही चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. अर्थात अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे 8 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे काही धावा जमवण्यासाठी. आणि चांगली धावसंख्या उभारण्यात आली आहे आतापर्यंत, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठी बाउंड्री आली आहे. स्क्वेअर मारा ही काही ठिकाणी पाहायला मिळाला वाईटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतं गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बॅटची काढा, संधी चालून आली होती परंतु तिचं काही सोनं करता आलं नाही आहे. जीवनदान जरूर मिळालं जातं, त्याचबरोबर 1 धावी मिळाली जाते. 1 धावीने धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचते. रेड कॅप, रेड मॅन, डेंजर. पाहूया ती डेंजर प्रमाणे फलंदाजी होते का. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच पद्धतीचा फटका खेळला गेला. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते आणि इथं मात्र आपण पाहिलं तर 1च धाव घेतली जाते. 1 धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 24. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय संपन्न होते, समाप्त होते. शेवटचं अंतिम ओव्हर कोण हाताळेल हे पाहण्यासारखं राहील. त्या ठिकाणी आक्रमण पाहिलं जाईल का की
गोलंदाजीमध्ये कुठेतरी उतरता क्रम जो पाहतोय, पहिल्या ओव्हरमध्ये 14, या ओव्हरमध्ये 10, तसा उतरता क्रम पाहायला मिळेल की चढता क्रम? पाहूया. मनोज भोईर काहीतरी कान मंत्री देतोय गोलंदाजास. संघनायक विजय केने चर्चा करतायत कुणाच्या खांद्यावरती द्यायची ही जिम्मेदारी. शेवटचं अंतिम षटक, हाणामारीचं ठोसाठोशीचं षटक कोण हाताळेल याचा निर्णय मात्र केला गेला. शिवाजी या गोलंदाजाला निवडलं गेलं. याच्यानंतर बीबी स्पोर्ट इताडे वर्सेस शिवनगर चौधरपाडा या टीममध्ये नाणेफेक केली जाईल. दोन्ही टीमला विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, जिथे आपला नाणेफेक केलं जाईल. या षटकाच्या समाप्तीनंतर, या ओव्हरच्या कंप्लीट झाल्यानंतर आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. शिवाजी टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. पाहूया पुढील चेंडू यावेळेस उडवला, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि सहज सोपा झेल कलेक्ट केला जात आहे पप्पू यांच्या माध्यमातून. आणि खेळाची समाप्ती या ठिकाणी सरस या बॅटरची आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून शिवाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता, चिंतेचं वातावरण निर्माण करून ठेवलं गेलं आहे चाविंद्र संघाच्या फलंदाजीमध्ये. पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त झाल्यानंतर कोणाला पाठवायचं हे चिन्ह निश्चितच उभं राहिलं गेलं आहे. नवीन बॅटर सज्जन येत आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहूया धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 24. चला चौधरपाडा संघनायक उपस्थित व्हायचा आहे. सज्जन तयार होते, भाऊया सज्ज होत आहे. संघाला गरज आहे मोठे फटक्याची. अजूनही भरपूर चेंडू बाकी आहेत या ओव्हरमधील. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय करतात पाहूया. जागा बनवली, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय हुशारीने चेंडू हाताळला गेला. कारण आपण जर पाहिलं तर सेपल झाले तर क्रॉस येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय हुशार गोलंदाज शिवाजी असं आपण पाहतोय आणि त्याची गोलंदाजीची प्रदर्शन पाहतोय आपण धावफलकावरती 24. वाईटचा आपला थर्ड अंपायर नाही आहे. या ठिकाणी पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धावचे होते सांगता. पुढील चेंडू पाहूया. शिवाजी तयार होते गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा आता मात्र संपर्क झाला गेला आहे, डीप मध्ये आहे आणि एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 26 धावा धावफलकावरती. हा ओव्हर खूप महत्वपूर्वक हाताला असताना पाहायला बोलताय शिवाजी. धावा खर्च करत नाही आहे आणि मात्र कुठेतरी प्रेशरमध्ये टाकत असताना बॅटमनला सकाराम येतोय. आता मात्र स्ट्राईक वरती त्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय षटकार चौकार पाहायला मिळालेला आहे आणि त्यांना स्ट्राईक असणं गरजेचं होतं. फुल टॉस काय येतं पाहूया या ठिकाणी. हॅलो, क्या बात आहे. चेंडू मात्र आपण पाहिला तर फुल टॉस होता आणि डीप करत होता. सेपल आपण पाहिलं तर पुढे
सरसावून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र अपील जरूर केली गेली आणि इथं मात्र पाहतोय आपण सिंगल धाव येते. यावेळेस उडवलाय क्षेत्रशिक आहे आणि पप्पू यांची आपण पाहतोय दुसरा झेल. क्या बात आहे. खेळाची या ठिकाणी आपण पाहतोय समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ कंप्लीट होत आहे. तर चला चला चौधरपाडा इताडे या समोर मंडळाचे सचिव सन्माननीय सीतारामजी दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेक केले जाते. कॅमेरामॅन फोकस करो जल्दी. सन्माननीय दयानंदजी पाटील साहेब इताडे समाजसेवक आपणास विनंती आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाईल. सन्माननीय दयानंदजी पाटील साहेब उपस्थित आपण पाहतोय. त्याचबरोबर सीतारामजी गुलवी साहेब आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केले जाईल नाणेफेक. नेक्स्ट मॅच बीबी स्पोर्ट इताडे वर्सेस शिवनगर चौधरपाडा. बिग मॅच, बिग फाईट आजच्या दिवसातील आपल्याला ही पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 26. 27चं लक्ष या ठिकाणी जय हनुमान भावाले टीम समोर आहे. नाणेफेक झाली. कोणाच्या बाजूने लागते पाहूया. यस नेक्स्ट मॅच बीबी स्पोर्ट इताडे वर्सेस शिवनगर चौधरपाडा ही मॅच पाहायला मिळते. सामना 3 षटकांचा असेल. नाणेफेक जिंकून इताडे संघाने फिल्डिंग स्वीकारलेली आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. गाड़ी में से लेके आया बोतल में 2 बोतल का इधर वो उधर है बोतल ऑर्डर दे फक्त इथं खाली बाटली देत नाही तर पाणी घेऊन गाव आहे तिकडून. चला फलंदाज पाठवा. 27 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि षटक क्रमांक 3 शिवाजीच्या माध्यमातून काय कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. फक्त ना फक्त 2च धावा खर्च केल्या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. साविंद्रा टीमचे कॅप्टन. मनोज आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फ्रंट लाईन षटक. बॉल सुदामच्या हातामध्ये. वेलकम ग्रुप ग्रामपंचायत पिसे चिराडपाड्याचे माजी सरपंच प्रशांत मार्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.
आपलं हार्दिक स्वागत आहे. काल ऑर्केस्ट्रा भरपूर एन्जॉय केलाय त्यांनी देखील. चला मॅचला सुरुवात करा. सत्तावीस धावांचं लक्ष आहे, त्यामधील 18 धावा वैयक्तिक सखाराम पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली फलंदाजी, एक चौकार एक षटकार ढोकला होता. मॅच ऑन खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ पूर्ण क्षेत्ररक्षक जवळजवळ मिड ऑफला पोहोचल्यात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडी मिसफील्ड, 2 धावा कंप्लीट. इथे शॉल नाही ना, गाडीमध्ये शॉल आहे एक पण नाही. नाही तर लगेच ना त्यांचा सत्कार करून नाही आणायला लागेल गाडीतल्या. दोन धावा आल्यात पहिल्या बॉलवर. मोबाईल कुठे घाला, इथंच राहिला. विजयने अकाउंट ओपन केले स्वतःच, त्याचबरोबर संघाचं देखील. सुदाम पाटील पुन्हा एकदा या वेळेस देखील हलक्या त्याने टॅप केलंय बॉलला. गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचतोय, मिळेल फक्त ना फक्त सिंगल. 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. थोडं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 3 धावा कंप्लीट झाल्या. बिब्बी स्पोर्ट इताडे विपक्ष सौदरबाडा. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सहा धावा धावफलकावर झाल्या आहेत. 27चं लक्ष आहे. सुदाम पाटीलला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. या 27 धावा रोखायच्या आहेत, तर मात्र अशा प्रकारच्या चुका नक्कीच टाळाव्या लागतील. कारण प्रत्येक धाव जी आहे ना ती अति महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. पुन्हा एकदा चुकी झाली आहे त्या ठिकाणी, थोडी मिसफील्ड राम पाटील यांच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट. दोनच्या मदतीने धावफलक 8 वर पोहोचले. चांगली रणनीती आपण पाहतोय. विजय यांना मनोज या 2 खेळाडूंच्या बॅटमधून सिंगल डबल धावा येत आहेत. अगदी युक्तीचा वापर, मात्र यावेळेस कॉलिंग चुकीची, रनआउटची विकेट. मनोजला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट. नवीन फलंदाज लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकातील एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 8 धावा धावफलकावर झाल्यात. सुदाम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल या षटकातील.
या बलेस ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा पार. मिळतील 6 षटकार. अतिशय सुरेख फटका. शेवटच्या बॉलवर हा षटकार आलाय. टेट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर. पहिल्या ओव्हरमध्ये टीम चाविंद्रच्या धावा देखील 14 होत्या, तर आता मात्र भावाले टीमने देखील 14 धावा ठोकल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. चला थोडं स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅकवर दिलीप येतोय. बिट्टू, समोर लक्ष्मणला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. पायावर बॉल आदळला होता, मिळेल फक्त सिंगल. मात्र महत्त्वाची गोष्ट स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि स्ट्राईक एंडला येतोय विजय. या भलेसा बॉल वेग परिवर्तन. बॉल मात्र निर्धाव गेलाय. व्हेरिएशन महत्वाचा आहे, कारण समोर विजय सारखा एक चांगला खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा थोडी मिसफिल्ड. वारंवार मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बीट केलंय विजयला. सतरा धावा धावफलकावर आहेत. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. दिलीप पुन्हा एकदा. त्यावेळेस बॉल फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. सकाराम पाटील झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद विजय. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर या. नवीन फलंदाज सोपान येतोय. पाहूया सोपान कशा प्रकारे फलंदाजी करेल. 17 धावा धावफलकावर आहेत.
दिलीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर चांगलं षटक फेकतोय आतापर्यंत, कारण आवश्यकता देखील होती. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र एक चांगल्या षटकाची आवश्यकता असताना मात्र चांगली गोलंदाजी. या वेळेस देखील फटका फसलाय बॉल हवेमध्ये. सकाराम पाटील कॅच सोडली की मॅच, कारण सोपानचा झेल सोडणं कदाचित टीम साविंद्राला महाग पडेल. या आधीच्या बॉलवर अतिशय सुरेख झेल पकडला होता, परंतु महत्वाची झेल ड्रॉप केली आहे सखारामने. 2 धावा आल्या, धावफलक पुढे सरकला. धावफलकावर 19 झाल्या आहेत. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. ही कॅच जर पकडली असती तर महत्वाचा गडीही बाद झाला असता आणि 2 धावा रोखल्या देखील असत्या. सखाराम पाटील यांच्या माध्यमातून झाली आहे चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर पाहूया कुठपर्यंत आणि कशा प्रकारे होईल, कारण आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. राम पाटील शेवटचं षटक, या 8 धावा रोखेल का पाहूया. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल बीट केले त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, बॉल मात्र निर्धाव जातोय. एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे ना तो दबाव निर्माण करेल टीम भावालेवर. या वेळेस व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. पाच बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता. या वेळेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल सोबत समीकरण पुन्हा एकदा बदललेलं आपण पाहतोय. चार चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यासोबत मॅच फिनिश करेल का सोपान, हे देखील आपल्याला पाहावं लागेल. राम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. व्हॉट अ कॅच, अतिशय सुरेख झेल आणि या झेलच्या सोबतच महत्वाची विकेट. सोपान बॅक टू द डगआउट. आता मात्र 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. नवीन फलंदाज नरेश आलाय. सोपानची महत्वाची विकेट काढली आहे त्या ठिकाणी राम पाटीलने. नेक्स्ट मॅच पुढच्या दोन्ही टीम्स इताडे आणि चौदरपाडा आपण सज्ज राहा.
3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. राम पुन्हा एकदा या बॉलेस ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद लक्ष्मण. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. दोन बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. दोन बॉल 5 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस ऑन साइडला बॉलला उडवलंय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज नरेश गरेल बाद. माजी ग्रामपंचायत सदस्य ताडे. नक्कीच सन्माननीय सुदाम वेल्लेकर साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. माजी ग्रामपंचायत सदस्य इताडे आपलं हार्दिक स्वागत आहे. सामना होता कुठे आणि आपण सामना पाहतोय कुठे. शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज विनोद येतोय. षटकाराची आवश्यकता आहे शेवटच्या बॉलवर. विनोद हा षटकार ठोकेल का पाहूया. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. राम पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता. त्रिफला उडवलाय आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय मातोश्री चाविंद्रा टीमने. मॅन ऑफ द मॅच खरं तर आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत.